नमस्कार. महासागरच्या खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आपल्या देशातील निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या असे विधेयक लवकरच लोकसभेत येणार आहे. त्याच वेळी या देशातील 4-5 राज्यांच्या निवडणुका आगेमागे आहेत. त्याही एका वेळी घेण्याची हिंमत निवडणूक आयोग दाखवत नाही. मग भविष्यात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. असो, आता आपण सध्या ज्या 2 राज्यात निवडणुका होत आहेत त्याचा विचार करू. त्यापैकी आज हरियाणातील निवडणुकांचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अभ्यास केल्यावर जे दृश्य दिसते ते केंद्र आणि हरियाणात सत्ताधारी असलेल्या भाजपसाठी आशादायक नाही. या राज्यातील निवडणूक तज्ञ भारतीय जनता पक्षाला 90 पैकी 15च्या वर जागा द्यायला तयार नाहीत. खुद्द पंतप्रधान मोदींच्या सभेला 5000 लोकही नव्हते असे सांगतात. तर 9.5 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या खट्टरांना साधी सभा घेणेही शक्य झालेले दिसत नाही. निव्वळ 5-25 लोकांसोबत त्यांची भटकंती सुरू असते अशा बातम्या येत आहेत. आपण निवडून येणार नाही हे कळल्यावर भारतीय जनता पक्षाने तिथे काँग्रेस विरुद्ध काँग्रेसची मते खाऊ शकतील असे उमेदवार विभिन्न पक्षांकडून उभे केले आहेत. चौधरी देवीलाल यांच्या चौटाला परिवारातील मागच्या सरकारातील उपमुख्यमंत्री यांनी चंद्रशेखर राव यांच्या बरोबर दोस्ती केलेली आहे. तर अभय चौटाला यांनी मायावती बरोबर हात मिळवणी केलेली आहे. या दोघांनाही 5-6च्या वर जागा मिळणे शक्य नाही अशी हवा आहे. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने अपक्ष उमेदवारही उभे केलेले आहेत. आजच्या घडीला काँग्रेसकडे 90% जाट समाज जो हरियाणामध्ये 26% आहे त्यांचाच बोलबाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी आणि दलित मतदारांनी काँग्रेसला भरभरून मते दिली होती. त्यांचे प्रमाणही 22% आहे. या दोघांच्या सामंजस्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 10 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या. आताचा खेळ असा आहे की सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत असली तरी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला गावबंदी आहे. तिकडे काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री हुड्डा यांची दादागिरी सुरू आहे. 90 पैकी 62 जागी हुड्डांनी आपले उमेदवार दिलेले आहेत. खासदार कुमारी सैलजा या सुद्धा राज्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्या गटाला केवळ 8 जागा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या 2 खास लोकांना तिकिटे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सैलजा गेल्या 8-10 दिवसांपासून प्रचारासाठी उतरलेल्या नाहीत. सैलजा रुसल्या आहेत म्हणजे त्या काँग्रेस सोडतील म्हणून खट्टर सारखे अनेक भाजपवाले त्यांना आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण देत आहेत. पण कुमारी सैलजा कुठेही काहीच बोलत नाहीत. हे त्यांची शैली आहे. हरियाणाच्या प्रचारासाठी आता 10-12 दिवस उरलेले आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रचारात उतरले तर ते कुमारी सैलजांना सोबत घेतील यात शंका नाही. इकडे हुड्डा गटातील 77 वर्षांचे माजी मुख्यमंत्री हुड्डा आणि त्यांच्या पुत्राचंही मुख्यमंत्री पदाबाबत मतक्क नाही. कारण बापालाही मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि पोरालाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. हे सर्व काही असले तरी आणि काँग्रेसमध्ये कितीही मतभेद असले तरी ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी आहे. हरियाणाच्या सीमेवर बसलेले शेतकरी, ब्रजभूषण पीडित महिला पहिलवान आणि सर्व समाजातील बेरोजगारी यामुळे हरियाणामध्ये सर्वत्र भाजप विरुद्ध असंतोष उफाळून आलेला दिसत आहे. काहीही असले तरी काँग्रेसला 90 पैकी 55 ते 60 जागा मिळतील असा कयास आहे. एकूणच हरियाणा आणि जम्मू काश्मीर या 2 राज्यात भारतीय जनता पक्षाला बोटावर मोजण्या एवढ्या जागा मिळाल्या तरी त्यांनी समाधान मानावे अशी स्थिती आहे. जनतेत वजन असणाऱ्या नेत्यांना प्रत्येक राज्यात खड्यासारखे बाजूला केल्यामुळे राज्यातील संदोपसुंदी भारतीय जनता पक्षातील पक्षश्रेष्ठींना आवरता आलेली नाही. हीच परिस्थिती हरियाणात आहे. मतांचा गलबला कुणी पुसेना कोणाला अशी हरियाणामध्ये भाजपची परिस्थिती ऐन निवडणुकीच्या काळात झालेली आहे. त्यातच मोदीजींची अमेरिका वारी सुरू आहे. आपले शाह साहेब महाराष्ट्र आणि झारखंडच्या फेऱ्या मारत आहेत. हरियाणा आणि जम्मू काश्मीर या 2 राज्यात आपण सत्तेवर येत नाही हे दिसून आल्यामुळे आता भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलेले दिसते.
इथेही शिंदे आणि भाजप यांना कसेही करून अजित पवार गटाला स्वतंत्र लढण्यासाठी मोकळे सोडायचे आहे. पण हे छोटे पवार त्यासाठी तयार नाहीत. हरियाणाची हवा महाराष्ट्रात येऊ नये यासाठी जीवापाड प्रयत्न सुरू आहेत. आता 2 राज्यांच्या निवडणुका निकालांचा परिणाम महाराष्ट्र आणि झारखंडवर होऊ नये यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. दिल्ली जवळचे हरियाणा आणि भारतातील सर्वाधिक श्रीमंत राज्य महाराष्ट्र यांची लढाई हरियाणाच्या निकालानंतर कोणत्या दिशेला जाईल हे सांगणे अत्यंत अवघड आहे. अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.